रूप पहालोचनी सुख झाले ओ साजनी त्वा
दशे चरित्र केले नारायणी, ये दशे चरित्र केले नारायणी, रंगता गोधनी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दी प्रेम काही कळा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणी आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। आहे तुका म्हणी धर्म संस्थापनी, आहे तुका म्हणी धर्म संस्थापनी, केला नारायणी अवतार
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कन्यनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्र जननी देवाच्या ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधमी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ततः श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण कणयाकडे प्रसाद मागण्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या नाम सप्ताहामध्ये सांगता समारंभाच्या प्रीत्यर्थ काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती विवेचन करून भगवान परमात्म्याकडे आपल्याला प्रसाद मागायचा आहे। त्या निमित्तानं माझ्याकडे ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या माध्यमातून तथा सर्व गावातल्या कारभारी मंडळींच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचे परम आदरणीय परम स्नेही परम सखे जोशी गुरुजी त्याच पद्धतीनं आदरणीय परमपूज्य परम सखे आमचे सुनील भाऊ जवळे यांच्या माध्यमातून नाना ढगे लक्ष्मणराव या सर्व भजनी मंडळाच्या आणि गावाची सेवा कार्य करणाऱ्या या मंडळींच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा गावाच्या मर्जीने देण्यात आलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर समस्त ग्रामस्थ मंडळी माझ्यासाठी
कीर्तनाची सेवा देण्यासाठी आग्रही असतात आणि आमच्या सुनील भाऊकडं सगळ्यांची मागणी असते आणि सुनील भाऊ त्यांचं मेडिकलचं दुकान आहे, त्याच्यापेक्षा महाराज मिळण्याचे त्यांच्याकडं मोठं दुकान आहे महाराज, कारण सगळ्या महाराजांच्या व्हरायटीज त्यांच्याकडं आहेत ऐकणे. त्याच्यामुळं कुणाला किती किमतीचा माल पाहिजे तेही मिळतो, कुणाला जास्त किमतीचा पाहिजे का, किती मोठा महाराज पाहिजे, हो कोणतं इंजेक्शन कोणत्या रोगाला चालतं, त्याच्यामुळं ते सुंदर तऱ्हेचं महाराज मंडळी या तालुक्याला ते पुरवतात, कारण ते कळ सोसतात आणि महाराजांची आल्या गेल्याच्या नंतरची सेवा ते करतात. आणि आमच्या जोशी गुरुजींच्या माध्यमातून त्यांचाही आग्रह असतो गावाचा, म्हणून सर्व गावातल्या लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी सर्वांचं माझ्यावरती प्रेम आहे. एखाद्या वर्षी कार्यक्रम नाही मिळाला तर गावातल्या लोकांची त्या दिवशी अपेक्षा असते की यावर्षी कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मीही धावत पळत येऊन तुमच्या पायाची सेवा करतो महाराज, जशी घडेल तशी आणि जसा योग येईल तसा, कारण लांबचे प्रवास असतात. 71 वर्षाचं वयही आहे. सगळ्या धावपळीमध्ये विठ्ठला 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 आणि आता वय झाल्यामुळं खऱ्या अर्थानं पाहिलं तर बोलायचं बी सुचत नाही महाराज. असे म्हातारपणाला बुद्धी नाटी होते म्हणतात ना, 60लाच नाटी होते, आता 71 म्हणल्यानंतर नाटी होऊन बी 60 होऊन बी गेली आता पुढं. असो, तात्पर्य सांगण्याचं काय आहे की आज भगवान कृष्ण परमात्म्याकडे आपल्याला काला मागायचा आहे, प्रसाद मागायचा आहे. विठ्ठला विठ्ठला कृष्ण परमात्म्याच्या जीवनाचा आपल्याला थोडक्यात चरित्राचा भाग पाहायचा आहे, कारण कृष्णाच्या चरित्राचा का भाग पाहायचा त्याचं कारण आहे महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याचं जीवन हे पूर्णतम आणि अतिपूर्णतम आहे आणि रामाचं जीवनही पूर्णतम आहे, पण राम हा पारतंत्र्यातला आहे. सुनेचं काम रामाकडे आहे आणि सासूचं काम कृष्णाकडे आहे. तुम्ही म्हणाल की महाराज देवामध्ये भेद करता का? एवढा रामाचा आदर्श आहे, वर्षानुवर्ष भारत देशातली माणसं रामासाठी झटतात आणि रामाला तुम्ही सून म्हणता. हो, रामाचं जीवन सुनेसारखं आहे, कारण घरामध्ये ताक आहे का नाही हे म्हणायचा अधिकार सासूचा असतो, कारण सुनानं आहे बी म्हणायचं नाही आणि नाही बी म्हणायचं नाही. आता सुनाला विचारलं एखाद्या ठकूबाईनं ताक आहे का, ती जर आहे म्हणली आणि तिच्या सासूचं तिचं हेड असलं, जिला ताक द्यायचंय तिचं वाकडं असलं, तर मग सासू म्हणती कुठे ताक, मग कुठे ग ताक, दी तिला मग कुठालं ताक आहे तर रांजणातलं पाणी देते का, आगाऊपणा करते काही बी ताक आहे म्हणती. मग सुनाला वाटलं कशाला ताक आहे म्हणा. दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण आली सासूची, तिने विचारलं ताक आहे का, हो, ही नाही म्हणली. ती म्हणली मग एवढा मोठा डेरा एकटीच ढोसशीन का काय, एवढं मोठं ताक आहे. आता ती तिची मैत्रीण होती, ही हिची हो सखी नव्हती, कुणाला द्यायचंय त्याच्यामुळं ताक आहे का नाही हे सुनाचं म्हणायचं कामच नाही महाराज. हो, ते सासूकडं गिऱ्हाईक पाठवायचं.
तसं काला द्यायचं काम कृष्णाकडे, रामाकडे नाही. कारण राम देव आहे, कृष्णा एवढी ताकद आहे, पण देण्याचं काम त्याच्याकडं नाहीये. कारण रामाला साधू संतांनी बंदिस्त बनवलंय महाराज. बोलिला वाल्मिक तैसेची करीना, तैसेची करीन आणि वर्तोनी दावीन नमा म्हणे. संतांनी लिहिलं तसं वर्तन करायचं काम रामाचं, आगाऊ काम करायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढं. रामाचं जीवन आदर्श आहे, म्हणून रामाचं जीवन आचरणीय आहे महाराज, आणि कृष्णाचं जीवन उच्चारणीय आहे. दोन्हीमध्ये खूप भेद आहे. एकच जरी देव असला तरी दोन्हीत भेद आहे. कृष्णाच्या जीवनाचा आणि रामाच्या जीवनाचा. रावण मेल्याच्या नंतर रणांगणामध्ये रावणाचं प्रेत पडलं, आणि क्षत्रियाचा गुणधर्म असतो, क्षत्रियानं जोपर्यंत वैर्याची बॉडी, मृत बॉडी, डेड बॉडी जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत त्या बॉडीचं संरक्षण करायचं. आणि ते बी नाव संपत बर का माणसाचं. माणूस मेल्या मेल्या त्याचं नाव शिल्लक राहत नाही. दवाखान्यातून यायचं असलं तर लोक म्हणतात बॉडी कधी येणार आहे, त्या माणसाचं नाव घेत नाहीत. तितकं नाव शिल्लक राहत नाही महाराज दवाखान्यातून येईपर्यंत. नाही तर कुणी प्रेत कधी येणार आहे म्हणते तर. हो, अशा पद्धतीनं ते रावणाचं प्रेत पडलेलं आहे, आणि रामचंद्र प्रभू तिथं बसले. रात्र झाली, 10, 11, 12 वाजले महाराज. सगळे सैनिक गेले, पण राम तिथं संरक्षणाला होते. आणि रावणाच्या प्रेताला त्या राखण बसल्यानंतर मंदोदरीनं विचार केला की रामाने रावणाला जिंकलंय, पण अर्ध्यांगानं मी त्याची धर्मपत्नी असल्यामुळं जोपर्यंत मला जिंकलं नाही तोपर्यंत राम विजयी नाही. म्हणून मी लढाई करणार नाही, तर मी महान पतिवृत्त असल्यामुळं शाप देऊन रामाची दग्ध करून राख करणार. म्हणून मंदोदरी रात्रीच्या टाइमला निघाली आणि महाराज रणांगणात आली, अरण्यामध्ये रणांगणात आली, आणि प्रेताजवळ राम बसलेले होते. अजून मी तुम्हाला सांगतो, भारताच्या सैनिक जर पाकिस्तानचा एखादा सैनिक मेला तर त्याच्या बॉडीचं संरक्षण भारतातले लोक आज बी मिलिटरीतले करतात, आणि त्यांच्या नातेवाईकाकडे जोपर्यंत सुपूर्द केलं जात नाही प्रेत तोपर्यंत त्याचं संरक्षण करतात. आणि तिकडचे नीच लोक मेल्यानंतर लाथा मारतात महाराज, मेल्यानंतर लाथा घालतात. म्हणजे जयद्रथ अजून जिवंत आहे, पण तो ह्या देशात राहत नाही, तिकडच्या देशात राहतो, म्हणून लाथा घालतात. रामचंद्र प्रभू संरक्षणात होते, आणि मंदोदरी आली, आणि चंद्राच्या चांदण्याचा प्रकाश, आणि त्या प्रकाशामध्ये मंदोदरीची सावली पडली महाराज. आणि सावली पडल्याबरोबर कुणाचे तरी स्त्रीचं येणं घडलेलं आहे, कुणीतरी स्त्री यायला लागलेली आहे. सावलीवरून ओळखलं रामचंद्र प्रभूनं, आणि त्या टाइमला त्या सावलीच्या कडं हात जोडले आणि सावलीच्या पाय पडून रामचंद्र प्रभू म्हणले, मातोश्री, इतक्या रात्रीच्या टाइमला या अरण्यामध्ये आणि घनदाट जंगलामध्ये
रणांनाच्या ठिकाणी मातोश्री आपण कोण आलात आणि काय तुमचं प्रयोजन आहे, या बालकाचा तुम्हाला प्रणाम आहे असं म्हटल्याबरोबर मंदोदरीच्या डोक्यातलं वैरत्व खलास झालं आणि मंदोदरीनं सांगितलं, सावलीला बघून माता म्हणून हाक मारणारा राम चंद्र सूर्य तोपर्यंत अजरामर राहत असतो आणि 80,000 बायका असून सुद्धा परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघणारा नालायक रावण असा पडत असतो, असा मरत असतो. म्हणून मंदोदरीनं हो रामचंद्र प्रभूला नतमस्तक झाल्या, रामा तुमची नियती काय आहे, तुमची नजर काय आहे, तुमचं वागणं काय आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे माणसाला मोठेपण मिळत असतं, दुसरा कुणी मोठेपण देत नसतो. आपलं कर्तृत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठं करीत असतं. म्हणून रामाचं जीवन आचरणीय आहे. शत्रूच्या पत्नी बरोबर आणि शत्रू बरोबर कसं दिलदारपणानं वागावं, भावाबरोबर, बायको बरोबर, देवाबरोबर, मित्राबरोबर, हो प्रजेबरोबर, सामान्य लोकांबरोबर कसं वागावं हे रामाच्या जीवनातून आदर्श घ्यायचा आहे महाराज. कृष्णाच्या जीवनातून त्याच्या वागण्याचा आदर्श घ्यायचा नाहीये, त्याच्या फक्त चरित्राचा तोंडानं उच्चार करायचा आहे. म्हणून चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळे. देवानं जे चरित्र केलं ते उच्चारायचं आणि गोकुळातलंच. पण काही कीर्तनकार महाराज तुम्हाला सांगतो, जन्मल्यापासून वसुदेवाला देवकी दिली तेव्हापासून सुरुवात कर. सुरुवात कुठून करावं त्याचा मेळ नाही, फक्त गोकुळातलंच चरित्र सांगायचं, मथुरेतलं पण नाही. आणि परत मथुरेतून आपलं गोकुळातून मथुरेत गेलं तिथलं बी चरित्र, कंस मारल्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनात नाही महाराज. इतकी हो नियमबद्धता वारकरी संप्रदायात आहे. पण गोकुळातलंच चरित्र करायचं आणि ते बी गोकुळातल्याच चरित्राचा उच्चार का करायचा, तर त्याचं एकमेव कारण आहे महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याचं बाल्यदशा गोकुळात गेलेली आहे आणि बालकाचं जीवन हे पाप पुण्य विरहित असतं. हो, लहान मुलाला पाप पुण्य नसतं महाराज. हो, एखादं लेकरू असलं 3, 4, 5 वर्षाचं आणि त्याची आई जर वारली आणि भिंतीला टेकून आईला बसवलं तर त्याला कळत नाही माझी आई वारलेली आहे म्हणून. ते आईच्या मांडीवर जातं, गळ्याला मिठी मारतं, आईच्या गालाला हात लावतं, दाढी धरतं आणि आई तू बोलत नाहीस का, बोलत नाहीस म्हणून ते तिला बोलायला लावतं. त्यावेळेस लोकांच्या हृदयामध्ये पाझर फुटतो आणि लोक म्हणते त्या लेकराला आवरा, त्याला कळत नाही, त्याला आई गेलेली कळत नाही महाराज, समोर बसलेली एवढंच त्याला कळतं. आणि
बापाला जर कोट रुपयाची लॉटरी लागली तरी त्याला आनंद नाही, कोट रुपयाची लॉटरी लागली तरी आनंद नाही, आणि माता मेली तरी बी दुःख नाही. सुख दुःखाविरहित जीवन झालेलं असतं आणि ज्ञानी माणसाचं जीवन असंच असतं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी जीवन म्हणजे ज्ञानाची अवस्था आहे आणि देवाची खरी देवत्वाची अवस्था आहे. म्हणून कृष्णाचं जीवन हे पाप पुण्य विरहित आहे महाराज. म्हणून चिंतन सांगतो, चंदनाचं लाकूड असतं, चंदनाचं लाकूड त्याच्या पाल्याला महत्व नाही, त्याच्या सालीला महत्व नाही, त्याच्या फळाला महत्व नाही, त्याच्या खोडाला महत्व नाही, त्याच्या गाभाटीला महत्व आहे. आणि त्या चंदनाचा गाभा तोळ्यावर विकत असतो, तोळ्यावर. तसं लहान मुलाचं निष्पाप असलेलं न ज्ञानाचं जीवन हे तोळ्यावर विकतं. तसं कृष्णाचं जीवन गोकुळातलं हे तोळ्यावर विकणारं जीवन आहे महाराज, तोळ्यावर. म्हणून कृष्णाच्या जीवनाचा गाभाच फक्त वारकऱ्यानं घेतलेला आहे. सगळ्या कृष्णाच्या जीवनाचा गाभा काल्याच्या प्रसादासाठी नाही, कृष्णाच्या बाकीच्या राजकारणाचा आणि बाकीच्या जीवनाचा विचार संतांनी अवश्य केला. पण गोष्ट सांगतो, कृष्णाच्या काल्याच्या प्रसादासाठी फक्त गोकुळातलं जीवन एवढंच जीवन प्रसादमय आहे. म्हणून बाल्यदशेतल्या जीवनाचा साधू संतांनी महाराष्ट्रातल्या उच्चार करून काला पवित्र केला महाराज. म्हणून कधी कधी तुम्हाला गोष्ट सांगतो, एखाद्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर त्याला संन्यासी किंवा ब्रह्मचारी माणूस लागतो, आणि संन्यासी ब्रह्मचारी नसेल तर लहान मुलाच्या हातानं प्राण प्रतिष्ठा केली जाते, कारण त्याच्या ठिकाणी देवत्व आहे. तसं बाल्यदशेतलं जीवन कृष्णाचं खरं देवत्वातलं आणि आपल्या हक्काचं जीवन. म्हणून लहान मुलाला महाराज आनंदानं खेळायचं, आनंदानं खायचं, त्याच्या ठिकाणी विकार नाहीत आणि सुख दुःखाची जाणीव नाही. म्हणून कृष्ण आधीच प्रिय आहे, पण त्यातली त्यात कृष्णाचं बाल्यदशेतलं जीवन महाराष्ट्रातल्या संतांनी अतिप्रिय समजलं आणि तेवढ्या जीवनाचा काल्याच्यासाठी उच्चार करून प्रसाद परिपूर्ण आणि पवित्र केला. विठ्ठल त्या पद्धतीनं कृष्णाचं जीवन अति पवित्र आहे. आता एकच गोष्ट सांगतो, कृष्णाच्या जीवनामध्ये लोकांनी शिंतोडे उडवले महाराज कृष्णाच्या जीवनासाठी. कृष्णाचं गवळणीचं लफडे असं लोक म्हणायला लागले. गवळण आणि कृष्ण एकत्रित आले की लोक व्यभिचाराचा भाव निर्माण करायला लागले. कृष्णाची निंदा होऊ लागली. हिरा कोहिनूर सारखा हिरा भारतात जन्मला, पण त्याचे पैलू लंडन मध्ये पडले, कारण भारतात त्याची किंमत करण्या इतकी अकलीची माणसंच नव्हते महाराज. तसं कृष्ण हिंदू धर्मामध्ये जन्माला आले, पण कृष्णाला ओळखणे इतकी ज्ञान आणि अक्कल आमच्याकडे नाहीच महाराज. म्हणून कृष्णाची टीका लोक करतात, परधर्मीय तर टीका करतेत, पण त्याच्यापेक्षा आपले बहादर जास्त टीका करतात महाराज. एके दिवशी कुराडी शेवटल्या
आणि शेवटून कुऱ्हाडी घासून एका माणसानं तारीमध्ये लटकवल्या, खांद्यावरती त्या कुऱ्हाडीची मालिका 15-20 कुऱ्हाडी खांद्यावर घेऊन तो रस्त्यानं निघाल्यानंतर अरण्यातून जाताना झाडं थरथर कापायला लागले की आता शेवटून कुऱ्हाडी घासून आपल्या करता आल्यात, आता आपला नायनाट होणार. सगळे वृक्ष भ्यायला लागले, घाबरायला लागले. पण त्याच्यातला एक शहाणा वृक्ष होता, त्यांनी सांगितलं, अरे असं घाबरायचं काही कारण नाही, अशा लाखांनी कुऱ्हाडी आल्या तरी आपलं काही वाटोळं होत नाही, पण जोपर्यंत आपल्या भावकीतला कुऱ्हाडीचा दांडा तिकडं जात नाही तोपर्यंत काही धोका नाही म्हणले आपल्याला. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा तिकडं गेला आणि तिला मिळाला की मग मुंडकी कुऱ्हाड बी सगळ्याला तोडते महाराज. तसे आपलेच लोक, हो, आपल्याच धर्माची टीका करणारे लोक आपल्यामध्ये जिवंत आहेत, हेच आपल्या धर्माचं दुर्दैव आहे महाराज. विठ्ठल कृष्ण भगवान परमात्म्याची टीका व्हायला लागली. काय टीका व्हायला लागली तर लोक काय म्हणायला लागले, जगद्गुरु तुकाराम महाराजांना लिहिलंय महाराज, हरी रता चपला नारी, चपला नारी, हालीला रतलेल्या नारी चपल झाल्या. चपल म्हणजे मराठवाड्याच्या भाषेत बोलतो चावट. चपल म्हणजे चावट, आणि चावट हा शब्द चांगला नाही बरं का. चावट हा शब्द योग्य रीतीनं वागणारासाठी नाहीये, तसा तो खूप खोल आहे आणि कीर्तनात शिकवण्याच्या लायकीचा नाही. त्याच्यामुळं चावट म्हणजे हो वाह्यात वर्तन करणाराला चावट म्हणलेलं आहे. ज्याचा समाजात वट नाही त्याला चावट म्हणायचं, अशी गोष्ट आहे. म्हणून हरीला रतलेल्या नारी चावट झाल्या, चपल झाल्या, चंचल झाल्या, चित्त ठिकाणावर राहिलं नाही म्हणून लोक टीका करायला लागले. पण तुकाराम महाराज म्हणले, अवघ्या अंगानं तो सर्वोत्तम आहे. महाराज, व्यभिचार करणारा कृष्ण असेल तर आमचा देव कसा, आणि व्यभिचार करणाऱ्या गवळणी जर भक्त असत्याल तर आम्ही त्यांना संत कसं म्हणायचं, कसं म्हणायचं. नारदाला वैकुंठामध्ये विचारलं, नारदा
सगळ्या श्रेष्ठ भक्त कोण आहे? त्यावेळेस नारदानं निर्वाळा दिला आणि नारदाचा निर्वाळा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल. नारद म्हणले यथा व्रज गोपिका नाम, गोपी या श्रेष्ठ भक्त आहेत असा निर्वाळा नारदांनी दिला. जगाच्या पाठीवर गोपी इतकी श्रेष्ठ भक्ती कुणाची नाही. आणि एवढी श्रेष्ठ भक्ती असूनही गवळणीला लोक व्यभिचारी म्हणतात आणि कृष्णाला चावट म्हणतात. महाराज, गावामध्ये एखादा वाह्यात वर्तन करणारा असेल, नीट नजरेचा नसेल तर लोक त्याला म्हणते तो माणूस ना गोकुळातला कृष्ण आहे. काय उपमा देतात महाराज त्या माणसाला. फालतू वागणाराला लोक म्हणते तो गोकुळातला कृष्ण आहे. महाराज, कृष्णाची आमच्या टीका होऊ लागली हो. काय करावं? आणि कुणी त्याच्यावरती बोला ना, आणि ह्या फाईलीला कुणी हात बी घाले ना. कारण इतकी चुकाड्यातली फाईल काढायची कशी बाहेर, बोलायचं कसं? आणि महाराज तुकोबरायपर्यंत ही वार्ता गेल्याच्या नंतर तुकोबरायची आग झाली. आग. कृष्ण इतका पवित्र देव नाही, गवळणी इतक्या पवित्र संत नाहीत. हो, आताच्या कॉलेज मधल्या मुलाला जर विचारलं ना राधेचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे, तर ते सांगतात की ते लव्हर आहेत एकमेकाचे. काय म्हणतात ते? लव्हर आहेत, प्रियकर प्रियशी आहेत असं म्हणतात महाराज. आणि लोकांच्या बी मनामध्ये भाव आहे कृष्णाची ही प्रेमिका आहे. गरिबांनी केलं तर लफडं असतं आणि मोठ्याने केलं तर अफियर असतं महाराज. मग त्या कृष्णाचं अफेअर आहे का? नाही राजा. मग कृष्णाचं जीवन कसं आहे? तुकाराम महाराजाकडे विचारायला गेल्यानंतर तुकाराम महाराज असे मनातली मनात कोडायला लागले. लोकाला कसं उत्तर द्यावं? पवित्र देव आहे. आणि इकडं गवळणीला कसं सांगावं की तुमच्या चरित्रावर शिंतोडे उडायला लागले. आणि हिंदू धर्माचं दोन्ही बाजूनं नुकसान होऊ लागलं. म्हणून तुकाराम महाराज अशी त्यांची अवस्था झाली. महाराज कशी झाली? विठ्ठल विठ्ठल तुम्हाला दृष्टांत सांगतो. एका पेताड माणसानं काळ्या पिशवीत भाजी आणली. काळी पिशवी कळते ना? हो, काळ्या पिशवीत भाजी आणली. आणि बायकोच्या जवळ दिली, सांगितलं हे शिजून ठेव, मी 5 मिनिटात येतो. आता हे 5 मिनिटात म्हणजे काय, उदगीरून जाऊन फिरून यायचं नाही त्याला. एकदा ढोसायलाच तिकडे गेला. तिला सांगितलं शिजून ठेव म्हणल्यावर ते रोजच्या रोजचं तिचं होतं, त्याच्यामुळं तिने लक्ष दिलं नाही. आणि किचन वाट्यावरती ती काळी पिशवी ठेवल्यानंतर कुत्रं आलं आणि त्या कुत्र्यानं ते मटण खाऊन टाकलं महाराज. आणि ते शेवटचा कुत्र खात असताना लक्षात आलं तिच्या, आणि कपाळावर हात हाणून घेतला. आता या मुडद्याला काय चारावं? आता माझंच मास्कंड कापून खाईन हा नालायक, काय करावं? बरं जाऊन विकत आणावं तर माझ्यापाशी पैसे नाहीत, आणि कसं आणावं, कुणाकून आणावं म्हणून ढसाढसा रडायला लागली. आणि रडता रडता तिच्या लक्षात आलं की तो आता आल्यानंतर पहिल्यांदा शिजलं का नाही मांस म्हणून तो मला तकलीफ देईल, म्हणून काय करावं? म्हणून तिनं ज्या कुत्र्यानं मांस खाल्लं ते कुत्रच कापलं महाराज. आणि त्या कुत्र्याचंच मांस तिनं शिजविलं. हो, आणि आला हा लयजिम खेळत घरी. हो, आणि आल्याबरोबर लयजिम खेळत आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं बायकोला झालं का नाही तयार? हो म्हणली झालं, बसा. आणि बसला ह्यो लठ्ठे जेवायला. आणि तिने महाराज ते कुत्र्याचं मटण वाढलं त्याला. आणि हे पोरांनी पाहिलेलं होतं, मुलांनी पाहिलेलं होतं की आईनं माझ्या कुत्रच कापून बापाला घालायला लागली. म्हणून ते लेकरू नुसतं रडायचं. जेवायला बाप बसला की बाप म्हणला अरे गिळू दिन मला, दुपारचा पारा झालाय ना, गिळू दिन. कमून रडायला लागला एवढंच म्हणायचं. आणि बाप शांत झाला की ते गप बसायचं.
एकदा माईकडे बघायचं आणि एकदा बापाकडे बघायचं. आणि त्यांनी खाया लागला, सुरुवात केली की मोठ्याने आरडायचं. ते बाप म्हणलं झालं काय तुला, विंचू चावला का, हो वाद झाला का, ताप आला, झालं काय तुला. पण ते काही बोला ना, का बोला ना, खरं बोलावं तर माय मरती. कारण माईवर बी प्रेम आहे त्याचं. आणि गपचीप बसावं तर आतापर्यंत कुत्र्याचं कुणीच खाल्लं नाही. मांस खाणारे माणसं आहेत पण कुत्र्याचं कुणीच खाल्लं नाही. आणि कुत्र्याचं जर माझ्या बापानं मांस खाल्लं आणि टेकाड दिसल्यावर टंगडीवर झाली तर काय करावं. आणि माझा बाप जर रात्रीच्या टाइमलाच हो उठला जर भोकायला लागला तर काय करावं. त्या लेकराला असं वाटलं, कारण गावातलं भुंकलं की वस्तीवरलं भुंकतं, वस्तीवरलं भुंकलं की वाडीवरलं भुंकत. रात्रभर कुत्रे भुंकत आहेत पण आपण कशामुळे भुंकतो त्यांनाच कळत नाही महाराज. आणि उगाचच हातभर जीभ काढून ते कुत्र पळतच राहतं. कशा करता पळतो, कुठं जायचंय मेळ नाही, हो काय करायचंय मेळ नाही, काय मिळवायचंय मेळ नाही, सारखं पळतच राहतं, दमानी चलतच नाही. माझ्या बापाची अशी हातभर जीभ काढून पळत राहीन, काय करावा. पुढचं चित्र दिसायला लागलं. हो म्हणून तो म्हणतो सच कहू तो मां मर जाती आणि ना कहू तो बाप कुत्ता खा जाता है. खरं बोलावं तर माय मरती आणि नाही बोलावं तर बाप कुत्र खातोय. अशी त्याची अवस्था झाली महाराज. तसं समाजामध्ये गवळणीची कृष्णाची टीका व्हायला लागली. तुकाराम महाराजाच्या कानावर ही गोष्ट आली. समाजाला कसं सांगू की कृष्ण पवित्र आहे, गवळणी पवित्र आहे. कसं कृष्णाचं चरित्र पवित्र मी समाजाला कसं सांगू. आणि नाही सांगू तर हिंदू धर्माचं आणि देवाची टीका व्हायला लागली, हिंदू धर्माचं वाटोळं व्हायला लागलं. म्हणून जागची जाग्यावर तुकोबारायची अवस्था झाली. आणि सरते शेवटी तुकाराम महाराजाला युक्ती सुचली. आणि तुकाराम महाराजांनी समाजाला वरती हात करून सांगितलं, बाबानं माझ्या कृष्ण परमात्म्यानं गोकुळात जे चरित्र केलेलं आहे राजा हो, ते व्यभिचाराचं चरित्र नाही. माझ्या परमात्माच मुळामध्ये 10 वर्षापर्यंत गोकुळात 11वं वर्ष लागलं आणि 11 वर्ष 13 दिवसानं मथुरेला कंसाला मारायला कृष्ण गेले. आणि 10 वर्षाच्या अवस्थेतही 5 वर्षाचे असताना गवळणी बरोबर खेळ खेळले. आणि 6 वर्ष 6 महिने 5 वर्ष 6 दिवसानं मथुरे आपलं गोकुळातून गायी राखण्याकरता कृष्ण गेले. म्हणून 5 वर्ष गायी राखण्यात आणि 5 वर्ष गवळणीत खेळण्यामध्ये माझ्या कृष्णाचं वय गेलं. आणि 5 वर्षाच्या लेकरावर तुम्ही जर प्रियकर प्रियसीचा आणि व्यभिचाराचा भावाचा आळ घेत असताल तर तुमच्या तोंडात किडे का पडू नयेत. म्हणून तुकाराम महाराजाची अवस्था तापलेल्या तव्यावर जशा ज्वारीचे दाणे टाकल्यानंतर लाही होती तशी लाही झाली. आणि माझ्या तुकाराम महाराजांनी समाजाला सांगितलं, बाबा माझ्या कृष्णानं चरित्र केलंय ते 10 वर्षापर्यंत केलं. अभंगाचं पहिलं चरण
दशे शब्दाचा अर्थ काय होतो? 10. एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, काळू, महाकाळू, जलधी, प्रार्ध आणि अंत्य. जुन्या काळातले गुरुजी एवढं शिकवायचे बर का, येडे गुरुजी इतक्या लांब पर्यंत शिकवायचे. आता इतक्या लांब शिकवायची गरज नाही. 9 पर्यंत आकडे आले आणि आकडा लावण्यापुरता खेळ करायला की बाद झालं मला. तेवढ्या पुरता आकडा कळला तरी बाद झालं. म्हणून आताचा सुशिक्षित माणूस त्याला दशक शतक काही कळत नाही महाराज. फक्त 9 पर्यंत आकडे कळतात आणि ते बी 1 2 3 असे नाही. मग 1 2 2 नाही 2 3 4 नाही. 4 म्हणल्यावर तर महाराष्ट्रातली येडी इंग्रजी झाली. मग 4 असा कपड्याचा रंग बदलूस तर कनावं लागतं. 44 नाही 44 नाही. मग 44 कोंबडीने विंचू उचलल्यासारखं असं 44 समजावं हा चंद्राहून आलेला माणूस आहे महाराज असं. हो 5 नाही. हो मग इकडून बँड कवा रडल्यासारखं हवा लिकेज झाली पाहिजे. 5 वा 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 इस्रायलचा माणूस आहे. 6 7 8 आणि 9 बस संपला विषय. त्याला सुशिक्षित म्हणायचं बरं का. हो अति पुढारलेला. हो म्हणून आता 94 22 असं सांगत नाहीत महाराज लोक. ते येडे लोक झाले, असे पागल लोक झाले. ते काय खरं आहे त्याचं. यारवाड्याच्या गोळ्या चालू असलेले लोक आहेत ते. 94 22 असं नाही म्हणायचं. हो मग 9 4 2 2 समजावं हा खूप शिकलेला माणूस आहे आणि खूप शिकेलेला माणूस आहे. जरा रेंज कमी आहे थोडीशी, त्याच्यामुळे टावर खालीच रेंज येत नाही थोडंसं. अशी गोष्ट आहे. हो दशक म्हणजे काय आहे? 10. ये दशे किती तुकोबारायनं सुंदर तऱ्हेचं विश्लेषण केलं महाराज. ये दशे चरित्र केले नारायणी आणि रांगता 5 वर्ष आणि गोधने राखिता 5 वर्ष. महाराज कृष्ण भगवान परमात्म्याच्या पूर्ण जीवनाचा बायोडाटा आहे माझ्याकडं. कितव्या वर्षी रुक्मिणी बरोबर लग्न झालं, कितव्या वर्षी कंसाला मारलं, कितव्या वर्षी गोकुळात हो राहिले आणि किती वर्षानंतर गुरुग्रही गेले आणि किती वर्षानंतर अवतार कार्य समाप्त केलं, कितव्या वर्षामध्ये गीता सांगितली. संपूर्ण बायोडाटा माझ्याकडे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो महाराज 6व्या दिवशी पुतना मारली. जन्मल्या कृष्ण गोकुळात आले. 6व्या दिवशी पुतना मारली. 5 वर्ष 13व्या दिवशी महाराज संपले की 13व्या दिवशी गायी चारायला गेले आणि 11 वर्ष हो 6 दिवस गोकुळात राहिले आणि 7व्या दिवशी महाराज गोकुळातून निघून गेले देव. आता मी एक प्रश्न विचारतो. गोकुळात गवळणीच्या बरोबर राहत असताना जर 5 वर्षाचं लेकरू त्या गवळणी बरोबर खेळत असेल तर महाराज त्या लेकराचा आणि त्या गवळणीचा विषयाचा भाव आहे असं म्हणत असताना आमच्या डोक्यामध्ये बॉम्बस्फोट का होत नाही? का आमच्या डोक्याचे तुकडे तुकडे होत नाहीत? का आमच्या अकलीचे महाराज हो कांदे का विकले जात नाहीत? काय आमची अक्कल घाण ठेवली आम्ही? हो कृष्णाचं चरित्र किती लहान आहे महाराज. कृष्ण लहान 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 गडे, इतका लहानातला लहान आहे कृष्ण. आणि त्या गवळणीमध्ये खेळत असताना
आमच्या यशोदा मैयानं पुरावा दिला, त्याला आय विटनेस म्हणतात महाराज. आय विटनेस, प्रत्यक्षदर्शी पुरावा. कोर्टामध्ये केस सक्सेस होण्याकरता ही केस या माणसानं या माणसाला मारलं त्याचा मी प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे, मी पाहिलं म्हणणाऱ्या माणसाला जास्त प्राधान्य असतं. तसं गवळणीमध्ये कृष्ण खेळत असताना गवळणीत खेळणाऱ्या कृष्णाचं वय काय होतं हे यशोदा मैयानं सांगितलं महाराज. ढाकणे महाराज सांगता येईल का? 5 वर्षाचे माझे त्या टाइमला तुकाराम महाराज तिथं होते. जे जे देवाचे अवतार तुका त्यांचे बरोबर. निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, आणि गोवळ गाई सवे चारीत हिंडत सो. देवाच्या बरोबर आम्ही होतो म्हणून तुकोबरायचा अवतार नामदेवराय असल्यामुळं नामदेवरायना गवळणीमध्ये कृष्ण खेळत असताना यशोदेनं बोललेलं वाक्य कृष्णाच्या मित्रानं म्हणजे नामदेवरायनं ऐकलं आणि जसंच्या तसं महाराष्ट्राला सांगितलं. 5 वर्षाचे माझे अंगणी माझ्या खेळ, आणि तुम्ही लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. आता 5 वर्षाचं लेकरू जर गवळणीत खेळत असेल आणि गवळणीच्या गळ्यामध्ये मिठी मारीत असेल तर महाराज त्या लेकराचा आणि त्या गवळणीचा प्रियकर प्रियशीचा भाव झाला का? नाही. मी तुम्हाला विचारतो, दुपारच्या पाऱ्यात झोपलेल्या लोकाला सोडून आता हे काय झोपायचा टाइम आहे का? काही काही माणसं झोपलेत महाराज. कारण आईच्या मांडीवर लेकरू गरकन झोपी जातं. कारण कथा म्हणजे आईची मांडी आहे आणि मस्तपैकी हवा येते. हवा येऊ द्या, बाजूला सरकार, चला हवा येऊ द्या. हवा येते आणि गोड हवा लागल्यामुळं थोडा थोडा 5-5 पोळ्याचा नाश्ता केलेला आहे लोकांनी. त्याच्यामुळं असा डोळ्याच्या धुंदीतून बाहेर पडतोय नाश्ता, आणि म्हणून त्याच्याकरता झोपायला लागलेत लोक महाराज. मस्तपैकी झोपलेले लोक सोडून विचारतो मी, 5 वर्षाच्या लेकराच्या ठिकाणी विषयाचा भाव आहे का? नाही. आणि मग कृष्ण भगवान परमात्मा गोकुळात 5 वर्ष होते, 5 वर्षाचे होते. आणि त्यावेळेस कृष्णानं चरित्र गवळणीच्या बरोबर केलं तरी सुद्धा त्याच्यावरती आळ आला. आणि म्हणून त्याच्याकरता महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या लोकाला प्रश्न विचारायचा आहे की अरे आपल्या बुद्धीचं खोबरं झालंच कसं? आपल्या मनामध्ये भाव निर्मिती झालीच कशी? म्हणून यशोदेनं महाराज प्रत्यक्ष पुरावा दाखवला, 5 वर्षाचं माझं बाळ आहे. मग काही कुटाळ लोक असतात. कुटाळ कशाला म्हणतात माहिती का? कुटाळ म्हणजे त्यांना काही गोष्टी खऱ्या सांगितल्या तरी खऱ्या वाटतच नाही, त्यांना कुटाळ म्हणतात. आणि कुटाळ म्हणजे काय असतं? तुम्ही उखळ पाहिलेलं आहे. उखळाचं काय काम असतं? बोलत जा. तुमच्या घरवाले आले नाहीत ना? नाही, कारण त्यांच्या देखता ह्यांची बोलायची टापच नाही ना. घरी गेल्यावर चांगलं झापलं तर कीर्तन तर लय टाळटाळा बोलत होतात, म्हणून बिचारे गप्प. तरी मी म्हणतो की ह्यांनी खाली माना का घातल्या? मला उशिरा कळलं की तिला घाबरतात म्हणून. घाबरू नका तसं, तुम्ही तिला भिवू नका.
मी आहे ना, तुम्हाला भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरायचं काय कारण आहे? एवढा पठ्ठ्या पाठीमाग असताना तुम्हाला कीर्तन झाल्यावर तिनं हानमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो. घाबरू नका तसं तुम्ही, असं मोकळ्या मनाने बोला. हो, विठाला विठाला म्हणून कुटाळखोर लोक कशाला म्हणायचं ती महाराज उखळ आहे. उखळ उखळ काय काम करतं? कुटायचं काम करतं. आता प्रगती झाली, आता मिक्सर आलंय, पण कुटायचं काम उखळ करतं. आणि गावातलं उखळाच्या भावकीतलं खळ असतं. खळ आणि उखळ दोघ जण एका मुंडातली सुतकाची भावती महाराज ते अशी. आणि मग ते खळ काय करतं? चव्हाट्यावर बसतं आणि गावातल्या लोकांच्या कुटाळक्या कुटतं. म्हणून उखळण खळ दोघं साख्या भावकीतले आहेत महाराज असे. दोघा जणांमध्ये बदलच नाही. लोकांच्या कुटाळक्या कुटायच्या, पदरच्या भाकरी खायच्या आणि लोकांच्या कुटाळक्या कुटायच्या, त्याला कुटाळ म्हणतात. आणि असे कुटील असलेले लोक, कारस्थान करणारे लोक, त्यांनी म्हणलं महाराज यशवदेनं 5 वर्षाच्या लेकराचं वय सांगितलं. 100% आम्ही ऐकलं, पण 5 वर्षाचं म्हणजे सुरुवातीचं होतं. गवळणीत खेळायला जात असताना 5 वर्षाचं सुरुवातीचं होतं का शेवटचं वय होतं असं विचारल्याच्या नंतर आमच्या यशोदा मैयानं सांगितलं, अगं 5 वर्षाचं म्हणजे शेवटचं वय होतं. आणि त्याच्या अगोदर माझ्या गवळणीमध्ये कृष्ण माझा खेळत होता, त्यावेळेस त्याचं वय किती होतं? तर वय सांगितलं नाही, पण आकार सांगितला. आकार काय सांगितला? हो महाराज, अजून बी खेड्यातले लोक खुनानं वय सांगतात. आता मी लेकराच्या जन्मपत्रिका लिहित होतो पूर्वी, आता नाही लिहित. हो, कोणाला लेकरू गावात झालं की त्याच्या जन्मपत्रिका लिहायच्या आणि मग माझ्याकडे लोक यायचे आणि मग विचारायचं कुणीकडे आलात? काही नाही, पत्रिका लिहायची. बर, कुणाची? लेकराची. आता मी म्हणलं काय म्हशीची लिहित असतो का मी? लेकराचीच लिहायची, पण कुणाच्या? नाही नाही, आमच्या नाताची. बर 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 बर. कवा जन्माला आला? म्हशीनं पहिला पौ टाकला तवा. आता ह्याची म्हैस काय हो टाइम पाहून हो शेण टाकते का काय? आता हे काय सांगण्याचा रीतिरिवाज झाला का महाराज? हो काही काही तर मग हो माझ्याकडे छोटं कापड दुकान होतं. कापड दुकान असताना मग यायचे, महाराज कापड फाडा. अरे फाडा म्हणजे कसं फाडा? मुलीचं फाडा का मुलाचं फाडा? नाही नाही, पोराचं फाडा ना. हो बर, मग किती मीटर पाहिजे? नाही नाही, मीटर वगैरे तसं काही मला एवढं कळत नाही. आणि मग किती फाडा? पोरग किती वर्षाचं आहे? वर्षाचं वगैरे माहित नाही महाराज, पण अजून ढोरं सांभाळत नाही. आता ढोरं सांभाळण्यावर कुठं वय असतं का? काही माणसं ढोबळ बोलत आहेत बघा. हो मग कधी पोरग झालं हो तर काही बी बोलायचं. एका माणसाला भावकीतल्या लोकांनी ठोकलं, रात्रीच्याच टाइमला ठोकलं. आणि बहुतेक भावकीतले लोक रात्रीच हानीत असते. ठोकलं रात्रीच्या टाइमला आणि ते बेशुद्ध पडलं. हो 8 दिवसानंतर शुद्धीवर आल्यावर फौजदार साहेबांनी विचारलं, तुम्हाला भावकीच्या लोकांनी मारलं त्या टाइमला टाइम काय होता? ते म्हणलं, साहेब मला काही सांगता यायचं नाही, कारण मी झोपीत होतो आणि येऊन ठोकलं त्यांनी आणि बेशुद्ध पडलो, आत्ताच शुद्धीवर आलोय. मग टाइम काय होता? मला नाही माहिती म्हणले. आमच्या आईला विचारा, आई होती तिथं. हो आईला गेले फौजदार साहेब विचारायला. सांगितलं, आई साहेब तुमच्या लेकराला मारलं त्या टाइमला टाइम कोणता होता? ती म्हणली, तो काय टाइम चांगला होता का बाबा? मरायचा टाइम होता ना तो काय? मरायचा टाइम होता. हो असा टाइम बाबा, मरता मरता माझं लेकरू वाचलं, चांगला टाइम नव्हता बाबा. ते म्हणलं, आई तसं नाही विचारित मी, तो मरायचा टाइम नाही विचारित, येळ विचारतो. वेळ वेळ हो ना, ती काय चांगली वेळ आहे काय? वैरावर अशी येळ येऊ नाही म्हणली बाबा.
तेव्हा म्हणलं आता काय करावं बाबा, तेव्हा टाईम नाही तर वेळ एवढाच विचारायचा. आणि ती म्हातारी वेळ म्हणलं की म्हणायची अशी वायऱ्यावर येळ येऊ नाही, चांगली येळ नव्हती हो, आणि टळली माझ्या लेकराची हो, येळ चांगली नव्हती, विचारून येळ आलेली नव्हती म्हणली ती, अशी बोलायला लागली. मग त्यांनी सांगितलं तुमच्या आईला जरा समजून सांगा, मला पंचनाम्यावर टाईम लिहायचा आहे, तुम्हाला मारलं त्या टाईमला. मग त्यांनी सांगितलं आई तसा टाईम आणि तसा येळ विचारित नाहीत साहेब, मग वखूत विचारतेत म्हणले. म्हणतात ना तुमच्याकडे वखूत, हो वखूत विचारतेत वखूत. हा हा हा. मग म्हणली लिही साहेबा, हो त्या टाइमला माझ्या पोराला मारलं त्या टाइमला वखूत ना डोक्यावर तिकटनं आलं होतं म्हणली. डोक्यावर तिकटनं आलं होतं. आता काय लिहायचं त्याने, डोक्यावर तिकटनं लिहायचं. हो अशा खुना असतात महाराज, खुना पूर्वीच्या काळातल्या. आणि खुना म्हणजे बरोबर होत्या, पण त्या खुना आज कळत नाहीत लोकाला, म्हणून असे काही काही लोक बोलत असते. तर तसं यशोदेला विचारलं तुझं लेकरू किती होतं वयाचं, गवळणीत खेळायला गेलं त्या टाइमला, त्यावेळेस खून सांगितली, खून यशोदा मैयानं काय खून सांगितली, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा. सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा. आता पुन्हा किती वर्षाचं होत तर चिमण अशी खून सांगितली. आता चिमण म्हणजे काय, तुमच्याकडं आई म्हणते का माझं चिमण लेकराला? मग किती वर्षाच्या, 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हातारी म्हणती का आलं ग माझं चिमण, अशी म्हणती का? हो आता 85 वर्षाचं म्हातारं चिमण नसतं महाराज, गिधाड असतं आणि घुबड असतं. हो इतक्या वयामध्ये चिमण नाही हो. आणि ते बी गिधाड म्हणत असताना गिधाड नाही म्हणायचं हो, पुन्हा त्या म्हणतात गिधाड तोंड बाहेर, असं करायचं. हो घोबडासारखंच बघतंय बाय हो, असं म्हणतात ते. हो गिधाडन घोबड, आता ते वय म्हणजे गिधाड घोबडाचं वय झालेलं असतं महाराज. हो अवघे करती हाडाहाड, हो श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडहाड, अशी अवस्था झालेली असते. आणि त्या टाइमला चिमण होय महाराज. चिमण म्हणजे किती वर्षाचं, तर चिमण शब्दाचा अर्थ वर्षाचं वगैरे नाही महाराज. चिमण म्हणजे किती वर्षाचं, तर ज्या टाइमला चिमणी आकाशामध्ये अंडजाला त्या पिल्याला घरट्यामध्ये ठेवून चारा आणायला जाते आणि तिकडून चिमणी यायला लागली की महाराज चिमणीकडं पाहिलं की ते एवढुले पंख फुटलेले असे पंख हलवित आणि तोंड मोठं करत. ज्यावेळेस ते तोंड मोठं करत आणि पंख हलवत त्यावेळेस ते चिमणं असतं महाराज, चिमणं. तसा माझा राजा गवळणीमध्ये खेळत असताना चिमणा होता. चिमणा म्हणजे कसा, तर तुम्हाला सांगतो, आई दिसली की लेकर हो धपा 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 पावलं हलवितेत महाराज, पाय हलवितेत, हात हलवितेत. आईने घ्यावं म्हणून असं करून हात पाय ज्यावेळेस लेकरू हलवित जमिनीला आपटीत
त्यावेळेस ते चिमणं असतं महाराज. आणि याच्या पुढं जाऊन बोलतो, हो आईनं मांडीवरती घेतलं आणि पदर झाकला आणि पाजायला सुरुवात करण्याच्या अगोदर तोंड मोठं करत. चिमणीच्या पिलानं तोंड मोठं केल्यासारखं तोंड मोठं करतं. आणि आधाशाप्रमाणे ज्या वेळेस प्यायला लागतं त्यावेळेस आईच्या स्तनाला पिणारं लेकरू. आणि त्यावेळेस माझा राजा गवळणी जात होता. हे आहे चिमण म्हणण्याची व्याख्या. विठ्ठल. आता ह्या खुणा आपल्याला ओळखू येत नाहीत महाराज. हो, चिमण म्हणजे इतक्या लहान अवस्थेतलं. आमच्या माता भगिनी काही बी म्हणत्यात लेकराला महाराज. हो चिमण म्हणत्यान, हो राजाच म्हणत्यान. हो आता राजा म्हणतात, पण मला अजून कळत नाही की तो चिलफूरचा आहे का काळीचा आहे का बदामचा आहे का चौकटचा आहे. कोणता राजा आहे मेळ नाही लागला अजून मला. राजा म्हणत्यान, काही काही तो वासरूच म्हणतात महाराज. म्हणतात ना तुमच्याकडे वासरू. मग वासरू म्हणल्याच्या नंतर मला जरा थोडं चांगलं वाटतं महाराज. कसं चांगलं वाटतं? कारण त्याला वासरू म्हणल्यानंतर ही गरीब गाय झाली है का नाही. त्या लेकराची आई म्हणजे काय झाली? गाय झाली. आणि गाय गरीब गाय म्हणल्यावर मला बरं वाटतं. कारण मुलीला आणि गाईला सारखी उपमा दिलेली महाराज. मुलगी आणि गाय, कारण दोघी बी गरीब आहेत. दिलेल्या खुंट्याला बांधल्या जातात. एकीला दाव्यानं बांधून घेऊन गेलं जातं आणि एकाला उपरण्याच्या गाठीला बांधून घेऊन गेलं जातं. दिलेल्या घरी आपलं दूध पाजून पुत्र जन्माला घालतात. एक जणी शेतामध्ये वडायला बैल देते आपल्या दुधापासून आणि एक जणी कुळाला कुलदीपक देते. दोघी जणीची बी कत्तल होते. एकीची कत्तल खाण्यात होते आणि एकीचा हुंडा बळी होतो. पण दोघी बी तक्रार करीत नाहीत. दोघीच्याही जीवनामध्ये खायला टाकलं तरच खातात महाराज. गाईला जर मुठभर कडबा टाकला तरच ती खाते. तसं आमच्या माता भगिनीला सुद्धा महाराज खरं सांगतो तुम्हाला, किती बी जरी भूक लागलेली असली तरी भजे तळता तळता ती भजे खाईल का? जरी ज्ञानोबारायांनी सांगितलं असलं भजे खा त्वरित भावनायुक्त, तरी ती भजे खात नाही. पारतंत्री आहे महाराज. सगळे जेवल्यानंतर माता भगिनी जेवतात आणि ते बी शिल्लक उरलं तर खातात, नाही तर खरकट मरकट जेवढं असन तेवढं खाऊन पोट जगवतात महाराज. स्वर द्या, स्वर द्या. हो ना, कारण दोघांपैकी दोघंही स्वर नाही दिल्यावर मी बेस्वर होतो म्हणजे आसूर होतो असा. कारण तुमच्यावर दोघांवर सगळं अवलंबून आहे कीर्तन म्हणजे. कारण हे टाळकरी म्हणजे कीर्तनकार नावाच्या मड्याचे खांदी करीत महाराज. असे आपण ऊन मड मसन वाट्यात जात नसतं, हे खांदे करी येतात. आणि मृदंग वाजविणारे म्हणजे शिकाळीवाले आहेत महाराज. कारण त्याच्या पाठीमागं लोक असतात हे खांदेकरी. आणि पेटीवाले म्हणजे पाठीमागून वारा घालणारे आहेत असे. 15 फूट मड जरी पुढे गेलं तरी एक पदर हाणायचा आणि एक खोंदका हाणायचा ओ म्हणायचं. दोघांवर अवलंबून आहे सगळं खरं म्हणजे. आणि खाली बसलेले म्हणजे पेटल्यावर तंबाखू चोळणार आहेत असे, की आता पुरा पेटला गाड्या, आता पेटवल्याशिवाय जायचंच नाही. म्हणून तुमच्यावर अवलंबून, सगळ्यावर अवलंबून आहे. चला विठ्ठल. आता तिनं वासरू म्हणल्यावर ती झाली गरीब गाय, लेकरू झालं वासरू. पण मला त्याच्या बापाचं वाईट वाटतं. त्याच्या बापाचं वाईट वाटतं. आता ती गाय झाल्यावर हे वासरू झाल्यावर त्याचा बाप काय झाला? शाबास.
असं मोकळ्या मनानं बोलत जा महाराज. हो, आता जे बैल म्हणले त्याची बायको नक्की आलेली नसावी असा मला ठेपा लागला. कारण हो त्याच्याशिवाय इतकं कोण बोलणार आहे धाडसानी. हो म्हणून ते बोलले बैल. आणि मला बैल म्हणजे आनंद वाटला महाराज बैल म्हणल्यामुळं. कशामुळं? कारण मी सुटलो. कारण लोक म्हणते ना आमच्या गावात येऊन तुम्ही बैल म्हणता काय, म्हणून तुम्ही तुमच्या ह्याच्यात म्हणलात तरी काय हरकत नाही. मला आता धोका नाही कोणत्या गोष्टीचा. नाही तर पाठ सुजूस तर हाणते ना लोक मला असे. हो, मला माझ्या पाठीचा विचार करावा लागेल. म्हणून चिंतनीय बाब अशी आहे की महाराज हो वासरू म्हणत्याल, वाघ म्हणत्याल, हो काही काही तर सोनच म्हणतात. आता सोनं म्हणून म्हणल्यावर भागत असतं का बाई? 1,00,000 रुपये तोळा सोनं झाले आणि रस्त्याला उघडं फिरू देऊ नकोस ना. एखादा तोळा तोडला कोणी तर काय करायचं. हो म्हणून असं उघडं सोनं फिरू देऊ नकोस बाई. मग सोनं काय, राजा काय, हो काय काय, वाघ काय, एखादा पंजा हानील महाराज. हो ते वाघ म्हणण्याच्या लायकीचं असतं का? पाय काडी मुठीन पोट नरसुबाची वाडी, पाय काडी मुडीन पोट नरसुबाची वाडी. हो असं मोठं पोट झालेलं, पिलर बारीक स्लॅपच मोठा असा. हो नाकात शेंबूड आहे का? शेंबडात नाक आहे त्याचाच मेळ नाही. इकडून जर हो शेंबूड वाढला तर धरणाचा उजवा कालवा, इकडून वाढला तर डावा कालवा. हो आणि इथं सगळा संगम झालेला असा. हो आणि ते शेंबडानं इतकं शर्ट वाळलेलं, वाळल्यावर काठी उभी केल्यासारखं, लाकूड उभे केल्यासारखं उभं राहतं महाराज. तरी म्हणते माझा वाघ. काय वाघ आहे महाराज असा. ऐक नाही काय काय शब्द आहेत. यशोदेनं मोठे सुंदर शब्द वापरले महाराज. म्हणून सावळा ग चिमणा माझा, माझं वासरू, माझं सोनं, माझा राजा. महाराज काय काय यशोदेने वापरले. आमच्या नाथ महाराजांना सांगितलं महाराज, ढाकणे महाराज, माझे आज हो करी त्रिभुवनाचा भोंगता. हो नेमताय माझा हरी महाराज. बारीक आहे त्याला. आचड बचड काय काय शब्द वापरले महाराज. आमच्या माता भगिनी वरी लेकराला फेकित्यात, पुन्हा झेलित्यात. हो आणि पुन्हा ते लेकरू हसत महाराज. हो मग त्याचा मुका घेत्यात. हो आता जुन्या काळातल्या माता भगिनीला मुका घेण्याचं स्वातंत्र्य होतं महाराज. कारण त्या लेकराला दात आले नाहीत आणि हिचे दात पडलेले आहेत आणि ते दोन्ही बोळक्यावर बोळके टाकायचे असे आणि मग मुका घ्यायचा. 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं चर्र चर्र वाजायचं महाराज. एवढा मुका पलीकडच्या खोलीत ऐकू यायचं.
की मुका घ्यायचं काम चालू आहे म्हणून लेकराचं, असं असायचं. आता सुशिक्षित लोकात मुका घेत नाहीत महाराज. हो, त्या लेकराच्या ईदभर अंतर ठेवायचं, कारण इन्फेक्शन लेकराला होऊ नये म्हणून. मग इतीच्या अंतरानं तिकडं असं करायचं आणि इकडं त्याला फ्रँकिस म्हणतात, फ्रँकिस. आता असं इतीच्या अंतरानं मुका घेणार नीच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरू जन्माला येत असतात का? हो, इतीच्या अंतरानं नाही महाराज. जिनं जन्माला दिलेले त्या आईचं नी इन्फेक्शन कुठं लेकराला होत असतं का? काही गप्पा हाणतात लोक. हो, लोकाला एक तर मूर्ख बनवावं लागतं, नाही तर भेडवावं लागतं, त्याच्याशिवाय पैसे निघत नाहीत महाराज. सध्याचं डॉक्टरी क्षेत्र सांगतो मी तुम्हाला, आणि इथले डॉक्टर सोडून म्हणतो मी. आणि मी हे एवढं उघडं का बोललो का एका डॉक्टरचा बाप आणि एका डॉक्टरचा सासरा आहे, त्याच्यामुळं माझ्या घरात डॉक्टर की म्हणून मला कळतं महाराज. हो, लोकाला मूर्ख बनावं लागतं. हो, अजून तुम्ही अर्धा तास आला नसतात तर मेला असतात. हो, त्याला वाटतं खरंच ना, बरं झालं लवकर आलो म्हणून बरं झालं, नाही तर मेलोच असतो. हो, असे मेलो असतो म्हणणारे दवाखान्यातून जर गेले ना महाराज, हो, दवाखान्यातून गेले तर ते अजून मेले नाही. तर 20-20 वर्ष झालं डॉक्टरने सांगितलं तुम्हाला यायला वेळ झाला, मेला असतात. मग म्हणलं आता मी मरायलाच जातो, पण दवाखान्यातूनच गेले महागारी. ते पुन्हा परत आले नाही तर 20 वर्ष झालं मेलेच नाहीत अजून. इतके डॉक्टर खरे बोलतात महाराज. पण डॉक्टरपेक्षा कंडक्टर बरा महाराज. म्हणून त्याच्याकरता डॉक्टरने सांगितलं की इन्फेक्शन होईल, भानगडी होते, आणि राहू द्या ते बंदच राहू द्या, कारण त्याच्यामुळं लाईट तर गेलीच आहे. आता तिचं काय खरं आहे महाराज. लाईट म्हणजे हो, गेलेली लाईट आणि शिकलेली बायको येते ना तेव्हा आपले आहेत महाराज. नाही महाराज त्याचं, ती केव्हा येईन आणि काय येईन. आता हो, 4 लेकरं झाल्यावर आडात पाय सोडून बसती, मला नाही नांदायचं. आता नांदबाई काय करते. हो, तिचा 4था असतो आणि ह्याची 3री असते. हाडून नाही नवरण रान गेलं नाही बायको. तसं आपल्याला तिच्याशिवाय करमत नाही. काय करावं, आली तेव्हा नांदली, गेली. हो, आता ही सध्या गाठीची बायको दिसते ही, कारण इंजिनवरली म्हणल्यावर गाठीचीच झाली ना ती. तिच्यावरती संसार करायचा आपली. चलू दे विठाला विठाला भगवान परमात्मा सावळा ग चिमणा माझा, आचडे बचडे लहान लेकरू होतं महाराज ते, आणि एवढ्या लहान वयात गवळणीमध्ये खेळत होतं राजा. हो, आता जाता जाता सांगू का, कृष्णाच्या चरित्रावर शिंतोडे का उडवले गेले त्याचं कारण आहे. जगात महाराज 4 लोकांची जिम्मेदारी होती. 4ही लोकांनी कृष्ण नीट दिला नाही. तर पहिली जिम्मेदारी होती आमच्या कीर्तनकार लोकांची. कीर्तनकारांनी दाढी येणीच्या गाठीच्या पुढं काल्याच्या कीर्तनात कृष्ण निघूच दिला नाही महाराज. एक बी दाढी येणीची गाठ मारल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही. लोकांनी हसलं की त्या दिवशी कीर्तन पूर्ण झालं. आणि दाढी येणीची गाठ मारायची आणि त्याच्यामध्ये सुमुंग सोडायचं, मुसुंग सोडायचं, घुमुस सोडायचं. आता हे काय घुमुसन सुमुंगन भानगडीन. हो, आणि अजून कीर्तनकारानं दाढी म्हणजे काय, येणी म्हणजे काय, अजून त्याची उकल केली नाही, गाठ बी सोडली नाही. आणि त्यांना माहिती बी नाही येणी म्हणजे काय आणि दाढी म्हणजे काय. खूप मोठ्या गोष्टी आहेत महाराज. अभ्यास कमी पडतो. आणि आता तर बिना अभ्यास करणाराचीच कीर्तन जास्त चालतात महाराज. हो हो, सध्या असंच आहे. हो, भाकरीपेक्षा संडासलाच भाव जास्त आहे सध्या. झुणका भाकर 1 रुपयाला आणि परसाकड 2 रुपयाला महाराज. 1 रुपयाचं खाऊन 2 रुपयाचं हागायचं म्हणल्यावर केव्हा मेळ लागायचा आपल्याला. हो, तसं महाराज अभ्यास नसलेलीच माणसं 40-40 हजाराकडे चाललेत महाराज. आता असं एवढा हो मोठा कीर्तनकाराचा बाजार झालेला आहे ऐकणे. म्हणून फार अवघड गोष्टी येतात. मी कशासाठी सांगत होतो, कीर्तनकारावरती जिम्मेदारी आहे. कृष्ण नीट दिला नाही. कृष्णाचं योग्य नका चालू करू नका, आता योग्य रीतीनं उकडू द्या. थोडंसं उकळल्याशिवाय, बटाटे बी उकळल्याशिवाय शिजत नाही महाराज. असं म्हणून सगळ्याला हो. आता आमच्या माता भगिनीला जास्त त्रास होतोय आणि मी तुम्हाला जास्त त्रास होऊ देणार नाही, कारण 3च्या पुढं बिलकुल जाणार नाही, काळजी नका.
कारण ह्याच्या आवाजाने बी महाराज कीर्तनच हे व्हायना, रंगानं उठाना कीर्तन असं. हो, लोक नुसते बघत येतं. हो, नका चालू करू नका, बस करा, आली तरी करू नका चालू, कारण त्याचा आवाज जास्त आहे. विठाला विठाला विठाला. कीर्तनकाराची जिम्मेदारी कीर्तनकारानं पाळली नाही आणि दुसरी भागवत वाचणाऱ्यानं सांगितली नाही. कारण भागवत वाचणाऱ्यानं बी कीर्तन, आपलं भागवत दशमस्कंदातच का कृष्णाचं चरित्र आलं तर 10 वर्षाचे होते म्हणून दशमस्कंदात हो व्यासानं आणि शुकाचार्यानं लिहिलंय महाराज. म्हणून भागवतकारानं नीट कथा दिली नाही. भागवतकार इतके विद्वान झालेत की श्रीमद भागवत एवढ्या शब्दाची व्याख्या सुद्धा करता येत नाही आणि पदच्छेद अन्वय बी होत नाही, तरी बी भागवताचार्य आहेत महाराज मोठमोठाले. लय विद्वान झाले माणसं महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात शहाणे झाले लोक, समजदार झाले. म्हणून भागवतकारांनी जिम्मेदारी सांभाळली नाही, कीर्तनकारानं जिम्मेदारी सांभाळली नाही. त्याच्यानंतर तिसरी जिम्मेदारी आहे महाराज गायकाची. गायकानं काही बी गवळणी म्हणायच्या, रुतलाबाई काटा कानाने काढीला. आता ती कुठं फास चोपायला गेली आणि ह्यो कसा चिमटा घेऊन काटा उपटायला गेला. कुठं 2 जणांची गाठ भेट झाली, काय मिळ नाही महाराज कोणत्या गोष्टीचा. बरं तुम्ही खरं सांगा, रुतलेला काटा, रुतला म्हणल्यावर त्या पायात खोडलाय का तो? रुतला म्हणल्यावर टोचलाच ना. हो, मग रुतलाबाई काटा कानाने काढीला. रुतला म्हणजे मोडलाच नाही तर काढला कसा? हो, अरे मोडलाबाई काटा तरी म्हणायला पाहिजे होतं. हो, पण रुतलाबाई काटा कानाने काढीला. हो, आणि मावशीच्या पाळण्यामध्ये बगलात दांडू घेऊन कृष्ण झोपलेला आहे राधा मावशीच्या घरी. काही बी महाराज ढोलकीच्या चालीवर, स्वर द्या दादा, ढोलकीच्या चालीवरती गवळणी म्हणायच्या. कानाला टंगा वाजून गोड वाटलं की महाराज गवळणी रंगल्या. पण ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, नाथ महाराज यांच्या गवळणी शिवाय गवळणी म्हणायच्या नाही, कुणाच्या बी स्वरचित गवळणी म्हणायच्या नाही आणि लोकाला रमवायचं नाही, रंगवायचं नाही आणि कृष्णाच्या चरित्रावरती संशय निर्माण होईल अशा गवळणी चावटपणाच्या म्हणायच्या नाहीत महाराज. असं हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. म्हणून हो, गायक मंडळीनं आणि ढोलकीवरती गवळणी म्हणणं म्हणजे तमोगुणी भजन आहे. तबल्यावरती आणि खंजिरीवरती भजन म्हणणं हे रजोगुणी भजन आहे आणि मृदंगावरती टाळावरती भजन म्हणणं हे सात्विक भजन आहे महाराज. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने ढोलकीवरचं भजन नरकात घालीत असतं. हो, कारण त्या ढोलकीचे बोलच आहेत धिरधिरकात म्हणजे नरकात नरकात नरकात. हो, अशी ती ढोलकी म्हणते. पाठीमागचं कडाकणी म्हणत असते. हो, ढोलकी म्हणते नरकात नरकात, कडाकणी म्हणत असते ढकाल ढकाल ढकाल. हो, आणि ते तुन म्हणत असतं कोण 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 ढकलायचे नरकात, पण कोण कोण. मग तो झांज म्हणतो सबजन सबजन सबजन. हो, नरकातल्या गोष्टी आहेत महाराज. ह्या भजन कधी तिकडचं करायचं नाही. लावणी मृदंग असं भजन करायचं. तबल्यावरचं सुद्धा नाही आणि खंजिरीवरचं सुद्धा नाही. हे शास्त्र सांगतो, ज्याला झेपन, ज्याला आवडन, ज्याला वाटन त्यांनी घ्या, पण शुद्ध वाढायचं काम माझं आहे. गावरान गाईचं तूप वाढतो. आता जर एखाद्याला वराहाचं तूप आवडत असेल तर मी तरी काय करू असे त्याचं. हो, म्हणून ज्याला वराहाचं तूप म्हणजे आता मी कशाला सांगू महाराज. हो, गावाच्या कडीनं पडलेली गोष्ट उगीच वराहाशिवाय दुसरं कोणी खात नाही महाराज, असे शास्त्र. म्हणून हो, भागवतकारानं, गायकानं, कीर्तनकारानं नीट कृष्ण दिला नाही म्हणून समाजामध्ये शिकवणारावर अवलंबून आहे सगळं. आणि चौथी जिम्मेदारी आहे तमासगिराची. तमासगिरानं पहिल्यांदा गणपतीचं नमन झालं की गवळणीला सुरुवात केली की पांचट असलेला माणूस कृष्ण होतो, चारित्र्यहीन असलेली बाई राधा होते आणि त्याच्या दोन्हीच्या मधली एक मावशी होते. आणि मग बाजारला जाताना त्या कृष्णानं आडवायचं तिला आणि मग चावटसारखं बोलायचं आणि लोकांनी गदगदा हसायचं आणि लोकाला असं वाटतं कृष्ण असलाच आहे काय काय. पण कृष्ण तसा नाही. कृष्ण 5 वर्षाच्या आतला आहे.
कृष्ण चिमणा आहे आणि त्याच्यापेक्षा लहान किती आहे. आमच्या नामदेवरायांनी सांगत असताना सांगितलं, महाराज बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे सगुण गुणाचे ताहने. ताहने म्हणजे काय तर ताहने शब्दाचा अर्थ आहे महाराज, ज्याला स्वतःची तहान भूक कळत नाही त्याला ताहन म्हणतात. आईलाच त्या लेकराची भूक लागते पाजण्याची आणि आईलाच पेल्यानंतर तृप्ती मिळते महाराज. म्हणून लेकराला भूक लागली की लेकराच्या चेहऱ्याकडे पाहायचं नाही, आईच्या चेहऱ्याकडे पाहायचं. जर आईचा चेहरा पडलेला असेल तर लेकराला भूक लागली म्हणायचं. आणि पिल्यानंतर लेकरू खेळायला लागलं आणि पाळण्यामध्ये टाकलं की लेकराच्या चेहऱ्याकडची प्रसन्नता पाहायची नाही, आईच्या चेहऱ्याची पाहायची. ज्याला फेस रिडिंग, ज्याला चेहरा वाचन कळतं त्यांना आई तृप्त झालेली असते. असं सावळा माझा लेकरू, ताहनं माझं लेकरू, बाळ सगुण गुणाचे ताहने. आणि पाहणा असतो तिथं ताहना असतो, म्हणून ताहण्याचा आणि पाहण्याचा संबंध आहे. म्हणून मी असं स्तनाला सोडलेलं माझं ताहनं लेकरू गवळणीत जात आहे आणि गवळणीच्या गळ्याला मिठी मारतंय. त्यावेळेस नालायक लोक पाहतात आणि ताहण्या लेकरानं गवळणीला मिठी मारल्यावर त्याला व्यभिचार म्हणतात. इतके नालायक लोक आहेत. म्हणून माझ्या कृष्णाचं चरित्र सर्वांगानं उत्तम आहे. आणि असा उत्तम असलेला कृष्ण तुम्हाला आम्हाला काला देतो आणि तुम्हाला आम्हाला पवित्र त्या चरित्रानं पवित्र करतो. म्हणून कृष्ण भगवान परमात्मा हो बारीक आहेत, लहाने आहेत, हो चिमणी आहेत आणि 5 वर्षाचे आहेत. म्हणून त्याच्या ठिकाणी व्यभिचाराचा भाव नाहीये. म्हणून जगाला कळला नाही कृष्ण. म्हणून मी आज अट्टहासानं कृष्णाचं पवित्र चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला अजूनही कुणाला शंका असेल तर समजावं, माझ्या यशोदा मैयानं त्याच्यासाठी शिव्या दिल्या महाराज. शिव्या कोणत्या? 12 घरच्या 12 ढाल गजा वडाळा एवढ्याल्या मोठाल्या शिव्या दिल्या महाराज. ह्या शिव्या कशासाठी दिल्या तर ज्या अर्थी कृष्णाच्या चरित्राबद्दल आपल्या मनात संशय येत असेल तर मी खोटं सांगत नाही, ते 12 घरचे 12 आहेत. आता हे याच्यापेक्षा मला तरी बोलता येत नाही. कळती असला तर वळकून घ्या, नाही तर नाही वळकून घ्या. ज्या अर्थी संशयाहुनी थोर हो विनाशाची वागुर प्राणी अशी. म्हणून संशय घ्यायचा नाही. कृष्णाचं चरित्र पवित्र आहे आणि त्याच्या पवित्र चरित्रानं आपल्याला काला मिळतो. आणि तो काला कसा करायचा त्याला हाक मारायची, विठोबा रखुमा ज्ञानेश्वर
वाजून 10 मिनिट झालेले आहेत, वेळ पुष्कळसा झालेला आहे आणि लोकांचा ओकाड्यानं महाराज प्राणकंठाला आलेला आहे. म्हणून लोकांची तकलीफ म्हणून दुसऱ्याच्या म्हशीची मेली तरी हरकत नाही, आपली वादी काढण्यासाठी प्रयत्न करू नये महाराज. म्हणून माझं कीर्तन तुम्ही ऐकावंच, याच्यासाठी नाही, लोकाला तकलीफ होते असं आहे. आता पुन्हा जर समजा गावकरी मंडळीनं नवरात्रीच्या टाईमला घेतलं कीर्तन तर पुन्हा ऐकायला चान्स मिळेल, नाही घेतलं तर नाही घेतलं, माझं तसं काही नाही महाराज. हो, घ्याच म्हणून माझं काही मत नाही, हो, आणि घ्यावंच असं काही नाही, पण घेतलं तर बरंच झालं समजा. अशातली गोष्ट आहे. सुनील भाऊ आहेत, जोशी काका आहेत, नाना भाऊ आहेत, सगळे मंडळी आहेत, गावकरी बी मोठमोठाली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. असो, सर्वांच्या पायावरती ही सेवा समर्पित करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. गवळणीला कृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळात जाऊन लोणी चोरून त्यांच्या तोंडामध्ये घातलं आणि त्यांना काल्याचा प्रसाद दिला. आणि मोठाल्या गोपाळांना महाराज झोंबी लोंबी खेळून त्यांना अंगसंगाचा प्रसाद दिला आणि लहानाल्या गोपाळांना खडकावरती मोठा सोडल्या आणि महाराज सगळ्या जणांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, त्याच्यात आपल्या शुद्ध कर्माची शिदोरी त्यामध्ये टाकली आणि सगळं एकत्रित करून त्यांच्या जीवनमुक्तीचा मार्ग सुलभ केला. आणि असा सुलभ मार्ग करीत असताना तुमच्या आमच्यासाठी प्रसाद मागणारे भानुदास महाराज देवाच्या बरोबर होते. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडली.